हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा आणि हे पराठे एकदम सॉफ्ट होतात आणि सर्व पराठे नक्की फुलतील, तुमचे ही 100% गॅरंटी आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे केले तर नक्कीच तुमचे पराठे सर्व फुलतील आणि एकदम पराठे सॉफ्ट आणि एकदम मऊसूत झाले तर लहान मुलं देखील नक्की आवडीने खातील। तर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला फटाफट सुरुवात करूयात। तर आधी आपण पहिलं पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण बेसन घालून घेऊयात। 4 चम्मच इथे मी बेसन घेतलेलं आहे। बेसन घातल्याने पराठे एकदम टेस्टला खूप छान लागतात। बेसन घालून एकदा नक्की पराठे करून पहा, नक्की आवडतील तुम्हाला आणि पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने पराठे कराल। आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता सर्व एकदम मस्त असं एकजीव करून घेऊया पाणी घालण्याच्या आधी। अशा पद्धतीने सर्व आता आपण एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आणि चपातीसारखं पीठ मळायचं नाही आहे, थोडंसं अगदी थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पाणी एकदम थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। तर बघू शकता इथे माझं पीठ आहे ते मळून झालेलं आहे। त्यावरती आता आपण 1 चम्मच तूप घालून घेऊयात आणि पीठ आहे ते मळून घेऊया। छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे। आता आपण वरून कपडा लावून घ्यायचा आहे आणि 15 मिनिटं आपण पीठ साईडला ठेवायचं आहे। तर आता आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात। तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि बॉईल करून घेतलेले आहेत। 80% मी इथे बटाटे बॉईल केलेले आहेत। एकदम पूर्ण देखील बटाटे एकदम उकडून घ्यायचे नाही आहेत, थोडेसे कच्चे असे ठेवायचे आहेत बटाटे। आणि आता मी इथे बटाटे आहेत ते किसून घेणार आहे। तर छोट्या साईजची जी किसणी आहे त्या साईडने मी बटाटे किसून घेणार आहे आणि बटाटे किसण्याच्या आधी आपण थोडेसे बटाटे आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत, त्यानंतरच आपण बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। आणि बटाटे किसून घेतल्याने पराठ्यामधील जी भाजी आपण स्टफिंग टाकतो ते आपले पराठे आहेत ते फुटत नाहीत किंवा भाजी आहे ती बाहेर निघत नाही, त्यामुळे आपण बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे। तर सर्व बटाटे आहेत ते मी किसून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ती सर्व आपण घालून घेतलेली आहे आणि 1 चम्मच होईल एवढी आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे। त्यानंतर 1 चम्मच घरगुती लाल मसाला घेतलेला आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। धना पावडर 1 चम्मच घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच मी जिरा घेतलेला आहे। त्यानंतर 1 चम्मच चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि आता आपण 1 चम्मच होईल एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती आणि छान अशी आता आपण हातावरती चोळून घेऊयात आणि त्यामध्ये घालून घेऊयात। कसुरी मेथी घातल्याने पराठ्याला खूप छान अशी टेस्ट येते। आणि आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात, छान असं एकजीव करून त्याचा गोळा तयार करून घेऊयात। बघू शकता इथे आपण छान असं एकजीव करून घेतलेला आहे, त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता थोडंसं आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। जेवढ्या साईजचे तुम्हाला पराठे करायचे आहेत आणि तुम्हाला स्टफिंग जेवढी भरायची आहे तेवढ्या साईजचे आपण बॉल करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बॉल करून घ्यायचे आहेत, म्हणजे हाताला तेल लावल्याने बघू शकता अजिबात चिटकलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व आहेत ते बॉल करून घेतलेले आहेत आणि 7 आपले बॉल तयार झालेले आहेत। तर आता आपण पीठ आहे ते चेक करूयात। तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ आहे ते बघू शकता अशा पद्धतीचं झालेलं आहे। तर आता आपण थोडंसं अगदी पीठ आहे ते मळून घेऊयात आणि थोडंसं हाताला तेल लावून थोडंसं पुन्हा थोडंसं पीठ आहे ते मळून घेऊयात। बघू शकता ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचा मी छान असं एक गोळा घेतलेला आहे।
तर बघू शकता एवढ्या साईजचा मी त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। साईजचे आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत एकाच साईजचे। आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते गव्हाचं पीठ आपण लावून घेऊयात आणि हाताच्या मदतीने थोडंसं आपण स्प्रेड करून घेऊयात। जेवढं आपल्याला स्प्रेड करता येईल तेवढं आपण इथे स्प्रेड करून घेऊयात। बघू शकता इझिली एकदम स्प्रेड होत आहे। तर इथे माझं स्प्रेड करून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात। बघू शकता इथे मध्ये असं स्टफिंग ठेवायचे आहे आणि जसं आपण पुरणपोळीला करतो की नाही तशा पद्धतीने आपण अशा पद्धतीने राऊंड मध्ये करून घ्यायचा आहे। आणि जो वरचा भाग आहे पिठाचा एक्स्ट्रा तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे। आणि आता आपण छान असा उंडा करून घेऊयात। अशा पद्धतीने बघू शकता पीठ लावून घेऊयात आणि हाताच्या मदतीने असं जेवढं मोठं करता येईल तेवढे आपण मोठी करून घेऊयात आणि असं थोडंसं दाबून घेऊयात। हलक्या हाताने ही प्रोसेस आहे ती एकदम हलक्या हाताने करायची आहे। आधी आपण हाताने थोडंसं फिरवून घेऊयात आणि आता आपण मधल्या साईडने आधी लाटून घ्यायचं आहे, कारण मधल्या साईडला खूप असं जाडसरपणा असतो, म्हणून मध्ये आपण लाटून घेऊयात। बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने एकदम स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपला एकदम मोठा असा पराठा तयार झालेला आहे। आता आपण पलटी करून घेऊयात। बघू शकता आणि बघू शकता अगदी ट्रान्सपरंट आपली भाजी दिसत आहे आतमधली। तर बघू शकता एवढ्या साईजचा मी पराठा आहे तो तयार करून घेतलेला आहे। तर आता आपला पराठा आहे तो तयार झालेला आहे। तर आता आपण पराठा शेकवायला घेऊयात। तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि गॅस मी मीडियम आधी फ्लेमवरती ठेवलेली आहे आणि पराठा घालून घेतलेला आहे। आधी तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे पराठ्याला। बघू शकता थोडंसं हलकं असं वरती बबल्स आलेले आहेत आणि आता आपण पराठा आहे तो पलटी करून घेऊयात। बघू शकता न तेल लावता एकदम पराठा आहे तो मस्त असा शेकला गेलेला आहे आणि थोडंसं हलकं बघू शकता एकदम पराठा आहे तो फुलत आहे। आणि वरून थोडंसं तूप घालून घेऊयात, अगदी थोडं तूप घालून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपला पराठा आहे तो मस्त असं फुलत आहे आणि अशा पद्धतीने केलात ना तर पराठे तुमचे नक्की सर्व फुलतील आणि खायला देखील एकदम मऊसूत आणि मस्त लागतील पराठे। अशा पद्धतीने शेकवून घ्यायचं आहे सर्व साईडने आणि आता आपण पराठा पलटून घेतलेला आहे। बघू शकता आणि पुन्हा आता आपण पराठा पलटी करून घेऊयात। असं आपण पळीने दाबून आपण पराठा शेकून घ्यायचा आहे। तर पराठा आपला शेकून झालेला आहे। आता आपण एका जाळीवरती काढून घेऊयात। तर बघू शकता इथे मी सर्व पराठे अशाच पद्धतीने केलेले आहेत आणि सर्व पराठे एकदम फुललेले आहेत। तर बघू शकता इथे माझे 7 पराठे झालेले आहेत आणि एकदम परफेक्ट झालेले आहेत पिठामध्ये। एकदम अचूक मापामध्ये आपली ही रेसिपी झालेली आहे तयार। आणि बघू शकता भाजी एकदम सर्व साईडने स्प्रेड झालेली आहे। मी तुम्हाला पराठा आहे तो ओपन करून दाखवलेला आहे। अशी पूर्ण आतपर्यंत आपली भाजी आहे ती स्प्रेड झालेली आहे। त्यावरती तुम्ही बटर घालून वगैरे सर्व करू शकता आणि तुम्ही दही सोबत देखील हा पराठा खाऊ शकता। बघू शकता एकदम पराठा आपला नरमसूत झालेला आहे। तर कशी वाटली ही माझी तुम्हाला आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।